प्रकरण 1. बालपण. त्यावेळी शिवाजी महाराज छत्रपती झालेले नव्हते. ते सार्वभौम राजे नव्हते. तसे ते जहागीरदारच होते, पण कुणाचीही सत्ता आपल्यावर चालवून घेत नव्हते. आदिलशाही, कुतुबशाही, मोघल इत्यादी सारे त्यांना वठणीवर आणायला टपले होते. एका सरदाराचा बंडखोर मुलगा एवढीच त्यांची प्रतिमा होती, पण कुणालाच आवरेना असा हा बंडखोर. उभा महाराष्ट्र त्यांच्या पराक्रमाने दीडमूड झाला होता. एका नवविवाहित तरुणीवर अत्याचार करणाऱ्या रांझ्याच्या गुजर पाटलाचे हातपाय याच शिवबांनी तोडले होते. तोरणा, सिंहगड इत्यादी अनेक किल्ले त्यांनी स्वराज्यात आणले होते. रायरीच्या चंद्रराव मोरेचा पिमोड यांनीच केला होता. कल्याण, भिवंडी ते रायरीपर्यंतचा मुलूक यांनीच काबीज केला होता. यामुळे महाराष्ट्रात शिवाजी राजांच्या नावाचा दबदबा निर्माण झाला होता. इकडे मे 1657 मध्ये पुरंदर गडावर सईबाईंना प्रसूती वेदना सुरू झाल्या होत्या. त्यांना यापूर्वी 3 मुलीच झाल्या होत्या: सखूबाई, राणूचाई आणि अंबिकाबाई. या खेपेला पुत्र व्हावा ही सर्वांची कामना होती. सारा शिवपरिवार पुत्र व्हावा यासाठी आसुसलेला होता. साऱ्यांची प्रार्थना जणू त्या जगदंबेने ऐकली आणि शालिवाहन शके 1579 ज्येष्ठ शुद्ध द्वादशीला सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास पुरंदरावर पुत्रजन्माची गोड वार्ता पसरली. तो दिनांक होता 14 मे 1657. भोसल्यांच्या वंशवेलीला अंकुर फुटला. नातवाला पाहून जिजाऊसाहेब अत्यंत प्रमुदित झाल्या. नातू म्हणजे दुधावरची साय. नाजूक प्रकृतीच्या सईबाई साहेब बाळंतपणातून सुखरूप बाहेर पडल्या. गोरे पान, गुटगुटीत, अत्यंत लोभस, तेजस्वी डोळे, भरपूर जावळ असे ते वजनदार बाळ साऱ्या पुरंदरचा जीव की प्राण बनले. सारी कामे बाजूला ठेवून शिवाजी राजे पुत्राचे मुख पाहण्यासाठी पुरंदराकडे झेपावले. श्री शिवशंभूची कृपा म्हणून बाळाचे नाव शंभूराजे अर्थात संभाजी असे ठेवले. कदाचित जिजाऊसाहेबांच्या थोरल्या दिवंगत पुत्राची स्मृती म्हणूनही हे नाव ठेवले असेल. श्रीरामांना 3 माता होत्या: कौसल्या, सुमित्रा आणि कैकेयी. शंभू बाळाला अनेक माता लाभल्या: सईबाई, सोयराबाई, पुतळाबाई, सगुणाबाई इत्यादी. या सर्वजणी शंभू बाळाचे खूपच लाड करीत. त्यांची सख्खी आई कोणती हे कळणे कठीण जाई. सईबाई साहेब प्रकृतीले अगदीच नाजूक होत्या. बाळ मात्र भलताच दणदणीत. आईकडून बाळाचे पोट भरेना. बाळासाठी दाई ठेवणे आवश्यक होते. दूध आई मिळण्यासाठी शोध सुरू झाला. नसरापूर जवळील कापूरवहाळ गावच्या गाडे पाटलाची पत्नी धाराई ही सुद्धा नुकतीच प्रसूत झालेली होती. आऊसाहेबांनी धाराईला आवतन धाडले व धाराई लगबगीने आपल्या बाळासह पुरंदरला आली. धाराईत शंभू बाळाची दुधाई झाली. महाराजांनी 26 होनांचे वार्षिक मानधन तिला दिले. शंभूबाळ वर्षाचे झाले तेव्हा स्वराज्यात 40 किल्ल्यांवर महाराजांची सत्ता होती. महाराजांनी औरंगजेबाचे प्रदेश जिंकणे, घोडे, शस्त्रास्त्रे, खजिना, रसद लुटणे इत्यादी प्रकार दणक्यात चालविले होते. विजापूरकरांना त्यांनी पुरते पजवले होते. विजापूरकरांनी शिवरायांना कायमचे नष्ट करण्यासाठी अफजल खानाला पाठविला, पण महाराजांनी प्रतापगडावर 11 नोव्हेंबर 1659ला त्याचा वध केला. अफजल खानासारख्या मातब्बर सरदाराची वाताहत झाल्याने सर्व शाह्यांनी महाराजांची धास्तीच घेतली. त्यावेळी शंभूराजे केवळ 2.5 वर्षाचे होते, पण या भीमपराक्रमाने उभा महाराष्ट्र हादरलेला त्यांनी पाहिला. दुर्दैवाने यापूर्वी फक्त 2च महिने 5 सप्टेंबर 1659ला शंभूबाळाच्या मातोश्री देवाघरी गेल्या होत्या. त्या दिवशी भाद्रपद वद्य चतुर्दशी होती. यानंतर प्रतापगड, पन्हाळा, विशाळगड असे करीत काही महिन्यांनी शंभूराजे आणि जिजाऊसाहेब यांना घेऊन महाराज आता राजगडास आले होते. शंभूबाळ आपल्या बालपणात महाराजांच्या पराक्रमाच्या अनेक गोष्टी ऐकत होते. अफजल खानाचा वध, सुरतेची बेसुरत, सिद्दी जोहरच्या वेढ्यातून सुटका, शाहिस्ते खानाची बोटे तोडली इत्यादी साऱ्या गोष्टी ऐकताना शंभूबाळांना खूप चेव चढत असे. शरीर अत्यंत डौलदार होते. मल्लकांभ, जोर, बैठका, सूर्यनमस्कार इत्यादी व्यायाम चालूच होते. भालाफेक, दांडपट्टा, घोडदौड हेही शिक्षण चालूच होते. उमाजी पंडित आणि केशव पंडित संस्कृत भाषा, साहित्य, राजनीती, काव्य, रामायण महाभारताचे बाळकडू देत होते. दिसामासांनी शंभूराजे 8 वर्षाचे झाले.